नाचणीचं पीठ न भाजता फक्त 2 चमचे तूप वापरून मस्त दाणेदार आणि स्वादिष्ट नाचणीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। उन्हाळ्यामध्ये पचायला हलके सुद्धा असतात आणि थंडावा देतात। नाचणीचा कोणताही पदार्थ न आवडणारे सुद्धा हे लाडू खूप आवडीने खातील। चवीला इतके छान बनतात की लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्यासोबतच अर्धा कप बारीक रवा लागणार आहे। बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेऊ शकता। त्यानंतर पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं गव्हाचं पीठ वापरल्यामुळे बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि लाडू बांधताना खूप सोपं पडतं। हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। यासाठी नाचणीचं पीठ भाजत बसायची गरज नाही आणि तरी सुद्धा लाडू चवीला अतिशय छान बनतात। आता 1 कप इथे मी दूध घेतलेलं आहे। ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच कपने दूध घेतलेलं आहे। उकळून थंड झालेलं दूध आहे। रूम टेम्परेचरचंच दूध वापरायचं। थोडं थोडं दूध घालायचं आणि घट्ट सरस हे भिजवून घ्यायचं। आपल्याला या कणकेची चपाती बनवून घ्यायची। त्याच पद्धतीने हे थोडंसं घट्ट सरस भिजवून घ्यायचं। सैलसर कन्सिस्टन्सी झाली तर चपाती व्यवस्थित लाटता येत नाही। तर 1 कप दूध थोडं थोडं वापरून साधारण असं हे भिजवून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे यामधला रवा सुद्धा चांगला भिजला जातो, फुलला जातो। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे आणखी थोडंसं घट्टसर झालेलं आहे। आता एखाद्या बेकिंग पेपरला थोडंसं तूप लावून घ्यायचं। चपाती बनवण्यासाठी कणकेचा जितका गोळा घेतो तेवढाच याचा घेतलेला आहे। लाटण्याला सुद्धा थोडंसं तूप लावायचं। फुलके जसे आपण लाटून घेतो त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं। जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा लाटायचं नाही। जास्त जाड लाटून घेतलं तर आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि जास्त पातळ लाटून घेतलं तर तव्यावरती टाकताना तुटू शकतं। लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतल्यामुळे लाटताना हे पीठ लाटण्याला चिकटत नाही। तर हे पहा, हलक्या हाताने साधारण एवढ्या जाडीचं हे लाटून घ्यायचं। तवा चांगला गरम करून घेतलेला आहे। आता ही चपाती हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची। वरची बाजू सुकली की हे पलटून घ्यायचं। आता या चपातीला ब्रशच्या साहाय्याने तूप लावून घ्यायचं। हे लाडू बनवण्यासाठी तुपाचा खूप कमी वापर होतो। बेकिंग पेपर, लाटण्याला आणि चपातीला फक्त आपल्याला तूप लावून घ्यायचंय। बाकी हे लाडू बांधून घेताना यामध्ये तूप घालायची गरज लागत नाही। तर दोन्ही बाजूंनी ब्रशच्या साहाय्याने तूप लावून घ्यायचं। जास्तच गडद रंग येईपर्यंत चपाती आपल्याला भाजायची नाही। मीडियम फ्लेमवरतीच हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा ही चपाती कडक होईपर्यंतच भाजून घ्यायची। तर हे पहा, चपातीला कडकपणा आलेला आहे, हलकेसे डाग सुद्धा पडलेले आहेत। एखाद्या जाळ्यावरती हे काढून घ्यायची म्हणजे पटकन थंड होते। तर याच पद्धतीने सुरुवातीला या कणकेच्या सगळ्या चपात्या करून भाजून घ्यायच्या। पोळपाटापेक्षा बेकिंग पेपरवरती लाटून घेतल्यामुळे लाटून घेताना किंवा तव्यावरती टाकताना चपाती तुटत नाही, कारण यामध्ये रवा आहे त्यामुळे चपाती तुटायची शक्यता जास्त असते। पण या पद्धतीने ही चपाती लाटून घेतली तर अजिबात तुटणार नाही। आपण नेहमीचे जे नाचणीचे लाडू बनवतो ते पीठ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि तूप सुद्धा जास्त वापरावं लागतं। या पद्धतीमध्ये तुपाचा एवढाच वापर होणार आहे आणि पीठ भाजायची तर अजिबात गरजच लागत नाही। तर सगळ्या चपात्या झाल्या की पूर्णपणे थंड करून घ्यायच्या। पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याची आपल्याला पावडर करायची नाही। तर फॅन खाली थोडा वेळ हे असंच ठेवून देऊ शकता आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर या आणखी कडक होतात। त्यानंतर याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये हातानेच असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। चपाती थंड आणि कडक झाल्यामुळे अगदी बारीक पावडर बनून तयार होते। अर्ध्या तासाच्या आतच हे लाडू बनून तयार होतात। तर हे पहा, थोड्या थोड्या चपातीचे तुकडे यामध्ये करून घेतले। मिक्सरला 3 ते 4 वेळा हे फिरवून घ्यायचं। तर हे पहा, या चपातीची बारीक पावडर बनून तयार झालेली आहे। तर याच पद्धतीने सगळ्या चपातीचे तुकडे घेऊन अशी बारीक पावडर करून घ्यायची। आपल्याला माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये नाचणीचे खूपच फायदे आहेत। नाचणीचा कोणताही पदार्थ पचायला खूप हलका बनतो। शेवटची बॅच वाटून घेताना यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा घालायचा आहे। तर ज्या कपने नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच कपने 1 कप भरून बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। चपातीच्या तुकड्यांमध्येच हा गूळ बारीक वाटून घेतला। गूळ वाटून घेतल्यानंतर याला आणखी ओलसरपणा येतो आणि याचा लाडू व्यवस्थित वळला जातो। तर गुळाचं मिश्रण या चपातीच्या पावडरमध्ये काढून घेतलं। यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड घेतली। वेलची पूड यामध्ये नक्की वापरा, यामुळे लाडू चवीला अतिशय छान बनतो। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। हवं तर तळ हाताने थोडा वेळ चोळून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे गूळ आणि वेलची पूड या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स होतात।
आता लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे. यामध्ये आता तूप वगैरे काही घालायची गरज नाही, कारण यामध्येच गूळ वाटून घेतल्यामुळे याला चांगला ओलसरपणा येतो आणि लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित वळला जातो. आपल्याला हवे त्या आकाराचे लाडू याचे वळून घेऊ शकता. यामध्ये दूध वापरल्यामुळे 3 ते 4 दिवस हे लाडू चांगले टिकतात. पण हेच लाडू जर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तर 8 ते 10 दिवस चांगले टिकतील. मुलांच्या रोजच्या टिफिनसाठी सुद्धा हा लाडू देऊ शकता किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खाण्यासाठी सुद्धा हे लाडू बनवून ठेवू शकता. बनवायची पद्धत तर अतिशय सोपी आहे आणि अर्ध्या तासातच हे लाडू बनतील. 1 कप नाचणीच्या पिठामध्ये 15 ते 16 या आकाराचे लाडू बनवून तयार होतील. तुपाचा कमी वापर करून सुद्धा आतून मस्त दाणेदार बनतात आणि चवीला तर इतके छान बनतील की उन्हाळ्यामध्ये तुम्ही 2 ते 3 वेळा तरी हे लाडू नक्कीच बनवाल. तर हे पहा, मस्त दाणेदार हे नाचणीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. रंगसुद्धा खूप छान येतो, त्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. यामध्ये बारीक रवा असल्यामुळे लाडूला टेक्स्चर खूप चांगलं येतं आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे बाइंडिंगसुद्धा चांगलं येतं. तर पीठ न भाजता कमी वेळेत बनणारे हे नाचणीचे लाडू नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.